मी नुकताच कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता. नवीन जागा, नवीन मित्र, नवीन स्वप्न. हॉस्टेलमध्ये राहायला मिळालं आणि मला स्वप्नील आणि विकी हे 2 रूममेट्स मिळाले. आम्हाला खोली क्रमांक 17 दिली गेली. पहिल्या काही दिवसात सगळं ठीक होतं, पण हळूहळू आम्हाला जाणवू लागलं की या खोलीत काहीतरी बरोबर नाही. प्रत्येक रात्री जसा अंधार दाटायचा तशी एक विचित्र जाणीव मनात दाटून यायची, जणू काही कोणी आपल्यावर सतत लक्ष ठेवून आहे. त्या रात्री मी गॅलरीत उभा होतो. अंधारलेलं वातावरण, थंडगार वारा आणि हॉस्टेलचा जुना भयावह कोपरा. मी फोनवर बोलत होतो, पण मन कुठेतरी अस्वस्थ होतं. आणि मग खर खोलीच्या आत काहीतरी सरकत होतं. म्हणजे वस्तू नाही, जणू एखादा व्यक्ती. त्याचे कपडे जमिनीवर घासत होते. वातावरण एकदम शांत असल्याने तो आवाज मला स्पष्ट ऐकू येत होता. मी सावध झालो. हळूहळू खोलीकडे पाहिलं, पण जसं मी पाहिलं तसं आवाज थांबला. स्वप्नील, विकी, मी आवाज दिला. कोणीच प्रतिसाद दिला नाही. खोलीत गेलो तर दोघंही गाढ झोपलेले होते. मग तो आवाज कोणाचा होता या विचाराने त्या रात्री झोप लागली नाही. काही दिवसांनी आणखी एक विचित्र घटना घडली. स्वप्नील रात्री अभ्यास करत होता. मी आणि विकी झोपलो होतो आणि अचानक स्वप्नील जोरात किंचाळत उठला आणि आमच्या अंगावर धावून आला. सागर, विकी, माझ्या मागे कोणीतरी उभं होतं. त्याचा चेहरा भयाने पूर्णपणे पांढरापटक पडला होता. तो थरथरत होता. काय, कुठे? मी घाईघाईने विचारलं. तर मित्रांनो, तुम्हाला अशा नवनवीन कथा ऐकायच्या असेल तर YouTube चॅनल